नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापू लागले। विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवार मैदानात उतरू लागले असून प्रभाग क्रमांक 4 मधून संजय माधवराव पाटील हे उमेदवार म्हणून पुढे आले। त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात राजकीय चर्चांना वेग आला। संजय माधवराव पाटील यांना सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय। त्यांचे वडील स्वर्गवासी माधवराव पाटील हे माजी खासदार तसेच जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक होते। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजहिताचे अनेक निर्णय घेतले असून सामान्य जनतेसाठी विविध विकासात्मक कामे केली। त्यांच्या कार्याची आजही नागरिकांकडून आदराने आठवण केली जाते। वडिलांच्या या सामाजिक कार्याच्या पावलावर पाऊल ठेवत संजय माधवराव पाटील यांनीही समाजसेवेची वाट निवडली। ते रामकृष्ण परमहंस विद्यानिकेतन या नामांकित शैक्षणिक संस्थेचे संचालक असून शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करीत आहेत। त्याचबरोबर ते जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावतात। याशिवाय संजय पाटील हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी असून गरजू घटकांसाठी मदत कार्य, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक उपक्रम आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना एक अभ्यासू, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते। प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। विकासाभिमुख दृष्टिकोन, सामाजिक कार्याचा अनुभव आणि सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदान यामुळे संजय माधवराव पाटील यांची उमेदवारी नागरिकांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे। येत्या काळात या प्रभागातील निवडणूक लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चं निवडणुकीचं बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये। आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार आहे संजय माधवराव पाटील। यांचे वडील म्हणजेच माधवराव पाटील हे माजी खासदार होते आणि जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक देखील होते। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हणजे ते जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत। फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक वारसा जपण्याचं देखील काम केलं आहे आणि माधवराव पाटील यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव म्हणजे संजय माधवराव पाटील हे आता कार्य करणार आहेत आणि ते आता राजकारणात देखील उतरले आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना जर ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर ते कोणकोणते कार्य करतील। मी संजय पाटील, महानगरपालिकेत स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी मी आहे, राजकारणासाठी नाही। माझं प्राधान्य असणार आहे स्वच्छता, प्रभागातील विकास, शौचालय, रस्ते, पाण्याची सुविधा आणि अखंड सुखसुविधा असणार आहेत। तसेच आपल्या प्रभागातील गोरगरीब जनतेसाठी शिक्षण व रोजगार याच्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील। तसं आमची शाळा आहे, आपल्या शाळेत आजही हजारो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात त्यांनी स्थान मिळवलेले आहे। शिक्षणामुळे बरेचसे रोजगाराचा प्रश्न सोडवता येतो, त्यामुळे मी शिक्षणावर चांगला भर देणार आहे। नक्कीच सर, तुमचं कार्य खूप चांगलं आहे। तुम्ही फक्त राजकारणापुरतेच मर्यादित कधीच नव्हते। तुमच्या वडिलांनी देखील हा वारसा जपला आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारसा जपत आहात। आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की श्रीराम परमहंस विद्यानिकेतन या शाळेचे तुम्ही संचालक आहात आणि या शाळेअंतर्गत हजारो विद्यार्थी, जे हजारो गोरगरीब विद्यार्थी आहेत ते अधिकारी, पदाधिकारी देखील झाले आहेत। आणि हा झाला आनंदाचा क्षण। आणि दुःखाचं सांगायचं झालं तर फक्त देशावरच नाही, तो जगावर जो काळ आला होता म्हणजेच कोरोना सारखा काळ आला होता, त्या काळी तुम्ही गोरगरिबांना कशा प्रकारे मदत केली होती। प्रभागात बहुतांश गोरगरीब जनता आहे जी रोजंदारीवर जीवन त्यांचं अवलंबून असतं। कोरोना काळात आर्थिक परिस्थिती चांगल्या असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत व औषधे, धान्य वगैरे सगळ्याचा पुरवठा केला व जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या भागात कुठलीही अनुचित घटना जास्त घडली नाही, रोग पसरला नाही आणि जनता सुखी व समाधानाने तो काळ। नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमची शाळा देखील आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय आहातच। तर तुम्ही वर्षभरात कोणकोणते असे कार्यक्रम राबवता जे गोरगरिबांना त्या प्रकारे मदत होईल। त्याने गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो, जेणेकरून सर्व लोकांना धार्मिक दृष्ट्या एकत्र येऊन
सामाजिक आणि सलोख्याचे संबंध निर्माण होतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व इतर सर्व प्रकारच्या जयंत्या आम्ही एकोप्याने सगळे मिळून साजरे करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे की ते वर्षभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि मुख्य सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये गोरगरीब जनता ही मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या जनतेसाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे शिबिरे आयोजित करतात? वर्षी आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेतो, जेणेकरून जनतेला कधी रक्तपुरवठ्याची गरज पडली तर आम्हाला त्वरित उपलब्ध करून देता येतं. तसेच इमर्जन्सीमध्ये कोणाला काही औषधं वगैरेची गरज पडली तर त्याचाही आम्ही पाठपुराठा करून उपलब्ध करून देतो. तसेच मी जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या मार्फत अनेक गरजू लोकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांच्या उदरनिर्वाह व त्यांचे उद्योग व्यवसाय भरभराटीत आणण्यास मदत केलेली आहे. प्रामुख्याने हा सर्व पेठरोड परिसरातील ही जागा सर्व जनतेच्या नावावर सातबारा होईल याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील. तसेच माझे अनेक वगैरे संपर्क करून ही जागा जनतेच्या नावे कशी करण्यात येईल व सातबारा जनतेच्या नावे करण्यासाठी माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील. सातबारा जनतेच्या नावावर झाल्यास त्यांना प्रामुख्याने स्वतःच्या नावाचे घर मिळेल व कर्ज पुरवठा होऊ शकतो व तसेच स्वमालकीचे घर झाल्यास जनतेत आनंदाचं वातावरण राहील. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला जनतेचा सातबारा त्यांच्या नावावर करायचा आहे आणि तुम्ही आम्हाला नाशिक लोकशाही न्यूजची मुलाखत घेताना तुम्ही आम्हाला जी माहिती दिली, ज्या योजना सांगितल्या, नक्कीच नागरिक या योजनेचा लाभ घेतीलच आणि तुम्हाला हा बहुमान मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच येत्या भविष्यात नागरिक तुम्हाला महानगरपालिकेत पाठवतीलच आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.